प्राइस, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय मिळेल, प्रॉफिट मिळेल आपल्याला. ओके. आणि सिमिलरली सेलिंग प्राइस जर लेस दॅन कॉस्ट प्राइस असेल, म्हणजे कॉस्ट प्राइस घेतलेली खरेदी किंमत ही सेलिंग प्राइस विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर लॉस होणार आहे. दॅट इज बिगर मायनस स्मॉलर असं करायचं नाही. जो मोठा असेल, सेलिंग प्राइस मोठा असेल तर त्याच्यातून कॉस्ट प्राइस मायनस करा, यू विल गेट द प्रॉफिट. ओके. and if cost price is greater than selling price, then cost price minus selling price equal to loss मिळेल आपल्याला. ओके. आणि प्रॉफिट आणि लॉस हे दोन फॉर्म्युले तयार केले आपण. डायरेक्ट तुम्ही पर्सेंटेज फाइंड करू शकता. प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू एसपी म्हणजे सेलिंग प्राइस आहे तो, आणि सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस आहे. एसपी आय सीपी. ओके. झालं शॉर्ट फॉर्म. सो सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय, बघा डिवायडेड काय, कॉस्ट प्राइस. नेहमी कॉस्ट प्राइस आपण डिवाइड करणार आहे. सो डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100 इज इक्वल टू, आता एसपी मायनस सीपी म्हणजेच काय, एसपी मायनस सीपी प्रॉफिट. त्याच्याबद्दल परत मी प्रॉफिटच लिहिलंय. सो प्रॉफिट डिवायडेड बाय सीपी इंटू 100. सिमिलरली लॉस पर्सेंटेज साठी परत सेम येणार आहे. लॉस साठी काय आहे आपल्याकडे, सीपी मायनस एसपी, सीपी मायनस एसपी अपॉन सीपी. प्राइस असणार, जी ओरिजिनल प्राइस ज्या किमतीला आपण ती वस्तू ब्रॉट केलेली आहे. ओके. द व्हॅल्यू ऑर प्राइस फॉर विच द आयटम इज ब्रॉट. सो सीपी मायनस एसपी अपॉन सीपी इंटू 100. आता सीपी मायनस एसपी म्हणजेच काय, आपल्याकडे लॉस आहे तो लॉस अपॉन सीपी इंटू 100. दॅट इज दिस विल गिव्ह यू प्रॉफिट पर्सेंटेज अँड दिस विल गिव्ह यू लॉस पर्सेंटेज. ओके. हे फॉर्म्युले आहेत. 1, 2, 3 आणि 4. 4 फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. ओके. अजून दुसऱ्या एक याच्यामध्ये हे पहिल्यांदा चेक करा, सीपीएसपी हे महत्वाचं आहे. अजून एक याच्यामध्ये आहे, दॅट इज मार्केट प्राइस, प्रिंटेड और मार्केट प्राइस आपण एमपी म्हणणार. तो ध्यानात ठेवा. आपण ज्याला एमआरपी म्हणतो तो आता इथं एमआरपी असं ना, आपण तो एमपी म्हणून घेणार. मार्केट प्राइस, प्रिंटेड प्राइस म्हणू शकता तुम्ही. प्राइस प्रिंटेड ऑन द आयटम और on the thing, whatever you brought, if it is marked price or MP or printed price, then that is called as MP. ठीक आहे. फक्त तो वर्ड ध्यानात ठेवा, MP म्हणजे काय आहे. ठीक आहे. आपण डायरेक्ट प्रॉब्लेम बघूया, तो थोडीशी आयडिया येईल तुम्हाला. याने लक्ष द्या व्यवस्थित. राईट डाऊन. दुसरे क्वेश्चन is the marked price, डायरेक्ट कॉम्प्लिकेटेड घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सगळेच पार्ट कव्हर होते. द मार्क्ड प्राइस ऑफ द टेबल वॉज ₹5,000. ठीक आहे. द शॉपकीपर ऑफर्स डबल डिस्काउंट. आता हा बघा थोडस वेगळा पॅटर्न आहे. डबल डिस्काउंट ऑफ 25% and 10%. दोन ऑफर आहेत, 25 and 10. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द टेबल. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द टेबल. क्वेश्चन समजावून घ्या पहिल्यांदा. वाचा क्वेश्चन, वाचल्याशिवाय आपल्याला समजत नसतो. नेहमी क्वेश्चन 2 वेळा वाचायचं, काय काय कंटेंट दिलेलं आहे आपल्याला काय फाइंड करायचं. त्याला मार्क
डबल ऑफर आहे हे काय सेलिंग प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. डिस्काउंट 2 दिलेत आपल्याला आणि मार्कड प्राइस दिलेलं आपल्याला एमपी. मार्कड प्राइसला तुम्ही कॉस्ट प्राइस म्हणू शकता. तोपर्यंत काय करता येईल बघा, आधी विचार करा. डिस्काउंट म्हणजे ती व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. कॉस्ट प्राइस मधून आपल्याला ती व्हॅल्यू कमी करायची म्हणजे तुम्हाला सेलिंग प्राइस मिळेल. चल पहिला डिस्काउंट प्राइस आपण काय काय ते काढू. आता फर्स्ट डिस्काउंट किती आहे? फर्स्ट डिस्काउंट 25% इज इक्वल टू. आता फर्स्ट डिस्काउंट आपण टोटल मध्ये काढूया. हा 25% होता. कसं काढणार आहे तो? 25% म्हणजे काय, 25/100 आणि टोटल व्हॅल्यू आहे 5000. किती आहे? 1212. सो 1250. दिस इज द व्हॅल्यू. सो दिस विल 10%. 5000 चा 10%, सॉरी 5000 चा 25% कॅल्क्युलेट केला तो आला 1250. मग आता सेलिंग प्राइस काय झाली? फर्स्ट सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस विल बी 5000 minus 1250. किती येते बघा? 0.5. So this will be first selling price. आता फरक काय? आता डिस्काउंट कसा आहे? शॉपकीपर ऑफर्स डबल डिस्काउंट ऑफ 25% आणि 10. आता याच्यावरची दोन आहे. पहिल्यावरची काय येणार आहे? तो 25% ची व्हॅल्यू आहे. आता याच्यावरची परत 10% आहे. ध्यानात ठेवा. तर तुम्ही 5000 वरचीच 25% परत 10% असं नाही चालणार. 5000 वरती आपण 25% पहिल्यांदा डिस्काउंट द्यायचा आहे. ही नवीन व्हॅल्यू आहे. दिस विल बी न्यू व्हॅल्यू फॉर, और दिस विल बी न्यू एमपी, न्यू मार्केट प्राइस और न्यू आहे ते. आपल्याला डिस्काउंट वरून ही व्हॅल्यू काढलेला सेलिंग प्राइस, फर्स्ट सेलिंग प्राइस आहे. आता नंतर काय करायचं आहे? दिस सेलिंग प्राइस वरती ही नाव दिस विल बी द कॉस्ट प्राइस. सेकंड बिलिंग साठी आपल्याला ही कॉस्ट प्राइस म्हणून द्यायची. याच्यावरती आपल्याला 10% कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नवीन सेलिंग प्राइस काढायची. तर सेकंड डिस्काउंट तो 10% आहे. 10/100. कितीचा 10% आहे तो? नॉट 5000. सो दिस इज ऑफ 3750. याचा आपण 10% काढायचं. 0000. सो इट इज 375. आणि तो आता काय करतो? सो सेलिंग प्राइस विल बी, फायनल सेलिंग प्राइस विल बी 3750. त्यामधून हा डिस्काउंट मायनस करायचा आहे. So this will be your answer. 3375 will be the selling price of the table. फायनल म्हणू शकता तुम्ही. फायनल सेलिंग प्राइस ऑफ द टेबल. त्यातला महत्वाचा पार्ट हा आहे. 25% ऑफ 5000 आणि 10% ऑफ रिमेनिंग फर्स्ट सेलिंग प्राइस जी आहे ती कॉस्ट प्राइस समजायची आणि त्याच्यावरती आपण 10% कॅल्क्युलेट करायचं. आणि मग तो सेलिंग प्राइस मधून मायनस करा, सॉरी कॉस्ट प्राइस मधून. सो यू विल गेट सेलिंग प्राइस और फायनल सेलिंग प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन लिहितो. समजून घ्या, लिहून घ्या, कारण काय केलंय आपण तुम्हाला त्याचं स्टेप्स माहित असणं गरजेचं आहे. A container is sold at a price of, a container is sold at a price of rupees 810, which gives a gain of, which gives a gain of 8% to the owner.
to the owner. What is the price? What is the price at which? What is the price of purchase? Price of purchase. Purchase price सांगा म्हणजे. सेलिंग प्राइस दिलेलं आपल्याला, प्रॉफिट पर्सेंटेज दिलेलं आहे, गेन म्हणजे प्रॉफिट. फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. कोणता फॉर्म्युला वापरणार? प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरा. तो प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट कधी मिळणार आहे? सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय सीपी इंटू 100. आता हा पर्सेंटेज मध्ये आहे तो 8% आहे. सेलिंग प्राइस आपली परचेसची प्राइस, सेलिंग प्राइस आहे आपल्याकडे 810 मायनस परचेस म्हणजे सीपी कॅल्क्युलेट करायचा आहे डिवायडेड बाय सीपी इंटू 100. आता तिरकस गुणाकार कॅल्क्युलेशन करता येते का बघा, ट्राय करा. हा 100 गुणिले 1 डिवाइड होईल. 8/100 इज इक्वल टू 810 मायनस सीपी अपॉन सीपी. हा किती झाला? देअरफॉर 0.08. हा सीपी डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल इंटू सीपी, दॅट इज इक्वल टू 810 मायनस सीपी. ओके, आता मायनस सीपी इकडे आणू. देअरफॉर 0.08 सीपी प्लस सीपी इक्वल टू 810. हा 0.08 आणि हा किती म्हणजे 1 सीपी. 1 प्लस दिस 1.08 सीपी इज इक्वल टू 810. आता 1.08 केला मल्टिप्लाय ते डिवाइड करा. So CP equal to 810 upon 1.08. भाग झालं, डिवाइड करा, आन्सर मिळेल तुम्हाला. हे डिव्हिजन करा तुमचं, हे आपण कन्वर्ट करू शकता याला. 810 डिवायडेड बाय 1 आहे तसं लिहा, 108 इंटू 10⁻². वर गेले की प्लस होते, किंवा दोन्हीला पण 100 न गुणा म्हणजे काय होईल, तर 2 0 येते. हा असं होईल. भागाकार व्हायला 10 8 50 200 10 8 0 0 40 0 27 हे दोन्ही 4 0, हे दोन्ही 4 10 0. 9 3 जाते, 9 जाते का बघा, 9 आणि 18 2, हा 9 जाते, 9 3 27, 9 2 18 हे 2, 9 2 18 4, 45 0. करायला बघा, 9 9 2 18 18 आणि 2 20 22 झाले. 9 2 18 18 4 22 4 आहे 45, 9 5 45. ओके,
0. So 3 number, 3 into 3, 21. So CP will be 750. This is cost price. पुन्हा आता भागचा बेरीज वजा बाकी यायला पाहिजे आपल्याला.